जय जय रघुवीर समर्थ. अं, ठीक आहे. आज एक तीन चार अभंग आपण बघूया. तुकाराम स्पष्ट बोलण्यामध्ये तर म्हणजे आघाडीवरच होते. सगळे संत स्पष्ट बोलण्यात कुठे कमी नाही. पण आमचे नामदेव थोडेसे स्पष्ट बोलले तरी प्रेमानं असे बोलणारे. नाथ अतिशय प्रेमानं स्पष्ट पण अतिशय प्रेमानं काय म्हणजे पण तुकाराम आणि रामदास हे नंतरच्या काळातले जे समकालीन हे अतिशय म्हणजे कान धरूनच शिकवणं असं जो होतं. या जो अभंग आता मी वाचणार आहे तो वैराग्य ही आवश्यक अट असते. ज्ञानयोगामध्ये वैराग्याशिवाय त्याला षट संपत्ती असं म्हणतात. त्यामध्ये वैराग्य हे एका संपत्तीचंच वर्णन आहे षट संपत्तीमध्ये. गुरुकृपा हे सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला मुमुक्षत्व असं सांगितलेलं आहे. षट संपत्ती असं वेदांतामध्ये वर्णन करतात. त्यामध्ये वैराग्य असायला लागतं. तर ह्या वैराग्याशिवाय ज्ञान नाही. इंद्रिय निग्रह योग मार्गामध्ये गेलात तुम्ही तर चित्तवृत्ती निरोध केल्याशिवाय तुम्हाला काही ज्ञान नाही. भक्ती मार्गामध्ये मात्र हे असं काही अटी काय सांगितलं तर ते माणूस देवाचं नाव घ्या एवढंच आहे अट फक्त, बाकी काही नाही. पण त्यामध्ये शहाणी एवढी आहे, शहाणपणच एवढा आहे की ते तुम्हाला तुकारामांमध्ये दिसेल. ते म्हणतात आधी मग वैराग्य करणार मग तुम्हाला ज्ञान होणार. ते काय तुमच्याकडनं होणार नाही. तुम्ही आपले म्हणले पांडुरंगाचं नाव घ्यायला लागलं की आपोआप वैराग्य आपोआपच येईल त्यामध्ये. तुम्ही पांडुरंगावर जास्तीत जास्त प्रेम करा, सगळीकडचं चित्त काढा आणि पांडुरंगाच्या पायी ठेवा. सगळं काही तिथेच आहे, वैराग्य पण तिथेच आहे, ज्ञान पण तिथेच आहे, सगळं तिथेच आहे. असा अतिशय सोपा मार्ग संतांनी सांगितला आणि तो अगदी ज्ञानी मार्गाशी स्पर्धा करू शकेल इतपत सुलभ करून त्यांनी तो सांगितला. काटेकोरपणा त्याचा आहे ना तो बघण्याजोगा आहे. आता ह्यामध्ये जे वैराग्य सांगितलेलं आहे ते 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 कौटुंबिक माणसाला सांगितलेलं वैराग्य आहे. त्यामुळे त्याचा तुकारामाचा बाज बघा कसं सांगण्याचा. जेणे पडे नारायणी अंतराय. नारायणापासून जर जर लांब जात असलो ना, हो तर बाप माय वर्जावी ती. बाप आई आणि बाप सुद्धा जरी असले तुमचे तरी ते नारायणापासून जर लांब लांब नेत असतील तर वर्जावे, त्यांचा त्याग करावा असं सांगितलं. म्हणजे वैराग्याची व्याख्या कशी केलेली आहे तर नारायण महत्वाचा आहे. पण नारायणाच्या आड येत नसेल तर प्रपंच करा ना सुखानं. पण नारायणाच्या आड येत असेल तर तो प्रपंच त्यागा. जे काही नारायणाच्या आड येत असेल, मग तुम्हाला दरी कंदरात गेल्यामुळे नारायणाचं जपजाप्य होत नाही, मग जाऊ नका दरी कंदरामध्ये. उगाच एका पायावर राहू नका. तसं काही नारायण अंतरामध्ये येणं हे महत्वाचं आहे. नारायणापासून जे लांब नेईल तुम्हाला त्या सगळ्याचा त्याग करा. जेणे पडे नारायणी अंतराय, होत बाप माय वर्जाविती. वर्ज करा ती, अंतर द्या त्यांना. येर मग आई बापालाच वर्ज करायला मी सांगतोय तर मग येर प्रिया, प्रिय पत्नी, प्रिय पुरुष, प्रिय नवरा, येर प्रिया पुत्र धना कोण लेखा. तर ते पैशा आणि आई बापालाच मी तुम्हाला बाजूला ठेवायला सांगतोय. तर मी बायकोच्या बाबतीत, नवऱ्याच्या बाबतीत तेच म्हणेन, मुलांच्याही बाबतीत तेच म्हणेन आणि पैशाच्या धनाच्या बाबतीत पण तेच म्हणेन. येर प्रिया पुत्र धना कोण लेखा, करीती ती दुःखा पात्र शत्रू. ही दुःखाला मिळवून देणारी सगळी ही नाती आहे. जर जर ती नारायणाला मिळवून देणार नसली तर मग ती दुःखाकडेच नेणार आहे. ती मला जर दुसरीकडे जर नेणार असेल, नारायणावस्था लांब नेणार असेल माझं कुटुंब, तर त्या कुटुंबात तेवढ्यापुरतंच फक्त राहावं. त्यांच्यात फार रमण्यात काही अर्थ नाही असं असं तुकाराम सांगतात. इहेर प्रिया पुत्र धना कोण लेखा, करी ती दुःखा पात्र शत्रू. ती शत्रूच समजावीत. जर ते अंतराय नारायण आणि आपल्यामध्ये जर येत असतील तर त्यांना शत्रू समजा, काय प्रिय वगैरे काय समजू नका. आणि मग त्यांनी दाखले दिलेले आहेत. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू. प्रल्हादांना आपल्या वडिलांना सरळ नरसिंहाच्या तोंडी नाही का दिलं, सिंहाच्याच तोंडी दिलं नाही का वडिलांना, कारण तो नारायणाच्या आणि त्याच्यामध्येच होता. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू. बिभीषणाने रावणाला रामाच्या तोंडी नाही का दिलं. तर ते हे आई वडिलांचा त्याग, नात्यांचा त्याग करणाऱ्या पुराणातली उदाहरणं. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू, राज्य माता निंदू भरते केली. भरतानं तर राज्य पूर्ण बाजूला ठेवलं आणि स्वतःच्या मातेची निंदा केली रामाच्या प्रेमापोटी. ही उदाहरणं दिलेली आहेत. आणि मग तुकारामांची समरी जी आहे ना ती फार घेण्याजोगी आहे. असं जमलं पाहिजे आपल्याला प्रतिपादन. तुका म्हणे सर्व धर्म
हरीचे पाय. तुका म्हणे सगळा जो धर्म आहे तो कुठेही कुणाच्याही सांगण्यात नाहीये, तर हरीच्या पायामध्ये आहे. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय, आणि उपाय दुःख मूळ. हे हरीचे पाय सोडून तुम्ही काही करायला गेलात तर ते दुःखाला कारणीभूत झालं असंच समजा. आणि हरीच्या पायाच्या आणि तुमच्या आड जे काही येईल त्याचा त्याग करा. अतिशय सोपा असा संदेश भक्तीचा. ह्यामध्ये वैराग्य आहे, ह्यामध्ये ज्ञान आहे. ते हरीचे पाय अंतरात येणं म्हणजेच ज्ञान आहे असं त्यांनी सांगितलं. दुसरं काही वेगळं ज्ञान तुम्हाला तुम्हाला आवश्यक नाही. हा, आता मी जो अभंग वाचणार आहे तो फार प्रसिद्ध अभंग आहे. आमच्या श्रीनिवास खळेंनी त्याला चाल पण लावलेली आहे, त्यामुळे तो सगळ्यांना माहिती पण आहे. पण त्याचा गूढ अर्थ किती सुंदर आहे बघा तो. मी काय त्या चालीत वाचणार नाही, मी सांप्रदायिक टिपरीचा हा अभंग आहे. हा अतिशय प्रसिद्ध. खेळ मांडियला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. आता हा जो खेळ तुकारामांनी लिहिलेला आहे ना, आणि त्याला चाल आमच्या खळे सरांनी जी दिली आहे, खळे काकांनी, उत्कृष्ट आहे. म्हणजे ते ते भक्तीचा मेळ जसा वैयक्तिक असतो तसा सामुदायिक पण आहे हा. आणि आमच्या भक्तीचं वैशिष्ट्य असं की ती सामुदायिक झाली तर आम्ही खेळायला लागतो. आणि आम्ही खेळायला लागतो तेव्हा आमची दहशत निर्माण होत नाही दुसऱ्या कोणावर. आमचा आनंद आहे ना, तो आनंद द्विगुणित शतगुणित होतो. आणि त्यातून आनंदाचा असा एक ढग तयार होतो की जो अमृताचा वर्षाव भक्तीचा व्हायला लागतो. इतका वर्षाव व्हायला लागतो की आमच्याकडनं इतक्या चांगल्या गोष्टी होतात की इतरांचा भवसागराची वाट आमच्यामुळं सोपी होऊन जाते. असा आमचा हा टिपरीचा खेळ आहे. अशा खेळाचं वर्णन आहे. पांडुरंगाच्या भजनामध्ये तल्लीन होऊन गेलेले लोक एकमेकाला जेव्हा भेटतात तेव्हा त्यांचं ती एक सिनर्जी असते. तुझी भक्ती आणि माझी भक्ती मिळून एक आणि एक दोन होत नाही, तर एक आणि एक 11 होऊन जातात. अशा पद्धतीचा हा हा खेळाचं वर्णन तुकारामांनी केलं. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भैरे. आता ह्यातलं वाळवंट आहे ना, ते प्रपंचाचं वाळवंट आहे. तिथे काय फार पाण्याची शेजारी आहे, पण तुम्हाला काय फार नाही. त्या वाळवंटामध्ये नाचणारी अनवाणी पायानं नाचणारी अशी ही सगळी वारकरी भाई आहेत. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. भाई येतं ते बंधू आहेत एकमेकाचे, हे लक्षात घ्या. हे नातं पण महत्वाचं आहे. क्रोध अभिमान केला पावटणे. आम्ही पायामध्ये काय काय ठेवलं तर आमचाच क्रोध, आमचा अभिमान, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभिमान. आणि अभिमानाच्या पोटीत येणारा तो क्रोध आहे. क्रोध आणि अभिमान पायाखाली आम्ही टाकले. क्रोध अभिमान केला पावटणी, एक एका लागतील पायी रे. आणि आम्ही एकमेकांच्या पायी लागायला लागतो. वारकऱ्यांमध्ये स्पर्धाच चालू लागते की तुम्ही माझे नमस्कार केले की मी तुमच्या नमस्कार करतो. मग तो वयाचा प्रश्न नाही, जातीचा प्रश्न नाही, अधिकाराचा प्रश्न नाही. एक एका लागतील पायी रे, नाचती आनंद कल्लोळी. काय सुंदर वर्णन आहे बघा. आनंदाचा कल्लोळ झालेला आहे तिथं. हा केवळ नामाचा कल्लोळ नाही आहे. नाम हे साधन आहे, पण त्यानं साध्य आहे ते साध्य झालेलंच आहे. आनंद हे खरं साध्य आहे. त्या आनंदाला असं उधाण आलेलं आहे. नाचती आनंद कल्लोळी, पवित्र गाणे नामावळी. ते गाणं आहे हे गणपतीचं लावतात तसलं गाणं उन्मादी गाणं नाही आहे. हे नामाचं गाणं आहे. नाचती आनंद कल्लोळी, पवित्र गाणे नामावळी. कळी काळावरी घातलीसे कास. कळी काळ, मृत्यूवर विजय मिळवलेला आहे ह्या 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 नृत्यानं. कळी काळावरी घातलीसे कास, एक एकाहुनी बळी रे. म्हणजे आमची ताकद काय झालेली आहे, एक एकाहुनी बळी रे. एकापेक्षा एक अशा ताकदवान झालेले आहेत, हे वीर झालेले आहेत. हे वारकरी राहिलेच नाही आहेत. हे कळी काळाला सुद्धा न घाबरणारे, कारण त्यांच्या आनंद कल्लोळात ते पोचलेले. गोपी चंदन उटी, तुळशीच्या माळा. गोपी चंदन लावलेलं आहे, तुळशीच्या माळा आहेत, हार मिळवती गळा. आणि त्यांच्या गळ्यात हार आहेत आणि ते सगळे असं सगळं डायनॅमिक्स आहे, सगळं नाचतायत ते. टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव. आणि त्यांच्यावर पुष्प वर्षाव होतोय, तो कदाचित स्वर्गातनं पुष्प वर्षाव होतोय. आणि हे सगळे नाचतायत, स्वर्गातनं पुष्प वर्षाव होतोय. असं अतिशय सुंदर वर्णन आहे. गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा, हार मिळविती गळा. टाळ मृदुंग घाई पुष्प वरुषाव, अनुपम्य सुख सोहळा रे. आणि हा सुखाचा सोहळा आहे असं सांगितलेलं आहे. या सुखामध्ये कुठली दहशत नाही, केवळ आम्ही एकत्र आलो म्हणूनची दहशत नाही. कुठल्या व्यक्तीला आम्ही तू का नाही आहेस आमच्यामध्ये म्हणून त्याला काही आम्ही त्रास देत नाही आहोत. आम्ही आमच्याच आनंदामध्ये दंग आहोत. आणि आमच्या स्वतःच्या आनंदात दंग असताना केवळ व्यक्ती म्हणून दंग नाही आहोत, आम्ही एक समुदाय म्हणून पण दंग आहोत. आणि समुदाय म्हणून दंग झालो म्हणून कसली दहशत निर्माण झाली असंही नाही. हा सगळा आनंदाचा कल्लोळ आहे. ह्या आनंदात सहभागी व्हा असं तुम्हाला वाटायलाच पाहिजे. लुब्धली नादी लागली समाधी.
हे कसं आहे बघा बरं, तुम्ही तुम्ही एका कलेक्टिव्ह आनंदात आहात, सगळे मिळून आनंदात आहात, आनंद कल्लोळात आहात. पण ह्यातली व्यक्तीचं काय झालेलं आहे, तर लागली समाधी. लुब्धली नादी लागली समाधी. समाधी लागलेली आहे, नामाचा एवढा वर गेलेला आहे, तो टिपेला गेलेला आहे सगळा खेळ, की समाधी लागलेली आहे प्रत्येकाची. लुब्धली नादी लागली समाधी, मूढ जन नर नारी लोका. मूढ जन म्हणलेलं आहे, साधी माणसं आहे तो, साधी प्रापंचिक माणसं आहेत. नाम घेता घेता काय झालंय, तर या मूढ जन नर नारी लोकांना समाधी लागलेली आहे. असं हे खेळाचं वर्णन आहे. काय दिव्य खेळ आहे हा, व पंढरीच्या वाळवंटात झालेला असं सुंदर वर्णन आहे. लुब्धली नादी लागली समाधी, मूढ जन नर नारी लोका, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, एकची सिद्ध साधक आहे. या सगळ्यांमधला फरकच गेलेला आहे. सिद्ध साधक पंडित ज्ञानी अडाणी माणूस प्रापंचिक माणूस क्रोधात, काय नाही, काय काय फरकच राहिलेला नाही. सगळा भोवती भगवंताचा सगळ्यांना दिसायला लागलेला आहे, आणि त्यामुळे सगळे असे भक्तीनं तल्लीन होऊन नाचायला लागलेत. पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकची सिद्ध साधकारे, वर्ण अभिमान विसरली याती. वर्णाचा अभिमान गेला, मी ब्राह्मण मी महार हे सगळा न्यूनगंड पण गेला आणि अहंगंड पण गेला, आणि सगळी माणसं झाली. देवाकडे जाताना सगळी माणसं ही सुंदर माणसं पण झाली. वर्णाभिमान विसरली याती, एक एका लोटांगणी जाते. आणि आम्ही एकमेकाला नमस्कार करायला लागलो, आम्ही एकमेकांमधलं अंतर विसरलो, ज्या अंतराचं खूळ आहे सगळं हा ब्राह्मणशाहीमध्ये, त्या सगळ्या खोळाला मी तिलांजली दिली. आणि एका हरीच्या आनंदामध्ये नादामध्ये सगळेजण एक झालो. एक एका लोटांगणी जाती, निर्मळ चित्ते झाली नवनीते. काय झाला, व्यक्तीवर काय परिणाम झाला या सगळ्याचा, उन्माद आला नाही व्यक्तीला. व्यक्ती उलट जास्त नम्र झाली, तिचा क्रोध गेला, तिचा अभिमान गेला, आनंदानं ती सगळ्यांना नमस्कार करायला लागली, व्यक्ती अति नम्र झाली. आणि तिच्या चित्ताचं काय झालं, तर निर्मळ चित्ते झाली नवनीते. चित्त हे नवनीतासारखं झालं, लोण्यासारखं चित्त झालं. चित्त हे लोण्यासारखं होणं, याला खूप अनेक अर्थाने अर्थ आहे. पण त्यातला सगळ्यात महत्वाचा आहे की चित्त म्हणजे हृदयाचा पण इथं उल्लेख आहे. तर हृदय कठोर असतं, कुणाच्या वेदनेनं ते द्रवत नाही, काही होत नाही. तर ह्यांचं चित्त लोण्यासारखं झालं, त्यांना शेजारच्या दुःखांना सुद्धा त्याला पाजर फुटायला लागली. असे 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 वारकरी आहेत, हे वैष्णव आहेत, ही चांगली माणसं झाली. चांगला माणूस नसताना केवळ काहीतरी साधना करूनच देव मिळेल अशक्य आहे असं आमच्या संतांनी सांगितलं. शक्य नाही असं सांगितलं, बाप जन्मी शक्य नाही. काही यज्ञ करा आणि याग करा, तुम्ही चांगले माणूस झाल्याशिवाय, चांगलं तुमच्याकडे दया असल्याशिवाय काही शक्य नाही, तुम्ही देवाकडे पोहोचणं. निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटतील. पाषाण आहे ना, पाषाण हृदय झालेलं आहे. हा, संसार करता करता आणि स्वार्थ साधता साधता त्याला दुसऱ्याची वेदना कळत नाही. तर ते पाषाणाचं हृदय फुटलेलं आहे. हे हृदय फुटायला त्याला फार नामाच्या जोरावर पाषाणाचं हृदय फुटलेलं आहे. आणि असं जर फुटलं नाही, तर आमच्या अरविंदांनी त्यांच्या योगाचं जी चर्चा केलेली आहे, सावित्री म्हणून फार सुंदर काव्य आहे अरविंदांचं. त्यामध्ये त्यांनी ह्याचं फार वर्णन केलेलं आहे. ती सावित्री जी आहे ती ठरवते ह्या अश्वत्थाम्याशीच, अश्वत्थाम्याशी नाही, हा, सावित्रीचा नवरा कोण, मामी काय सावित्रीच्या नवऱ्याचं नाव का मी विसरत. हा, तर सावित्री, सत्यवान. सत्यवान, अरे बापरे. सावित्रीचा नवरा सत्यवान, सत्यवानाशी, सत्यवानाशी तिनं लग्न ठरवलं आणि हट्टच धरला. तर त्यावेळी सावित्रीच्या आणि त्या सत्यवानाचं भविष्यच असं क्लिअर होतं. त्यांच्या दरबारी लोकांनी पण सांगितलं की मुलगा किती सुंदर असू दे आणि कर्तृत्ववान असू दे, हे 1 वर्षाच्या आत तो मरणार आहे म्हणाले. हा, तुम्ही मृताशीच लग्न लावल्यासारखं आहे, त्यामुळे हे करू नका, ही विधवा होणार आहे 1 वर्षाच्या आत. आणि तरी सावित्रीनं हट्ट जेव्हा सोडला नाही, तेव्हा सावित्रीच्या आईला फार त्रास झाला. त्रास झाला म्हणजे हे आपली मुलगी विधवाच होणार असं तिला दिसायला लागलं. आणि ती मोठ्या दुःखाच्या सागरात बुडून गेली. आणि नारद तिला भेटायला आले, आणि नारद आणि सावित्रीची आई यांचा संवाद अरविंदोनी इतका सुंदर लिहिलेला आहे. आणि ती म्हणते की हे दुःख माझ्याच वाट्याला का, असं ती नारदांना विचारते. आणि एवढ्या एका क्ल्यूवर नारद दुःखाचं मानवी जीवनातलं स्थान काय, हे अरविंद नारदाच्या मुखातून आपल्याला सावित्रीमध्ये सांगतात. 2-3 पानच आहेत, विलक्षण वाचण्याजोगी अशी 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 ती पानं आहेत. कधीतरी आपण तोही कार्यक्रम करू. पल्लेदार वाक्य आहेत, पण त्यामध्ये सगळ्यात मोठं वाक्य असं आहे, सगळ्यात मोठं पहिलं सूत्र नारदांचं सुरुवातच संवादाची अशी होते की पेन इज द हॅमर ऑफ गॉड्स, असं असं ते म्हणतात. तुमच्या वाट्याला येणारी दुःख वेदना ज्या आहेत ना, हा देवानं उगारलेला हातोडा आहे तुमच्या हृदयावर. कारण तुमची हृदय स्वार्थ साधून अभिमानापोटी झाली आहेत कठीण, पाषाणासारखी.
आणि त्याच्यामध्ये ते ती फोडून त्याच्यामध्ये हा रस आला पाहिजे भक्तीचा. तर तो तुम्हाला शक्य होत नाही, म्हणून दुःख तुमच्या वाट्याला येतात. त्यामुळं आपल्या आजूबाजूला मृत्यू आपण बघतो, आपल्या स्वतःच्या शरीराला त्रास होतो. या सगळ्या दुःखांचा अर्थ लावायचा कसा? तर अरविंद सांगतात, पेन इज द हॅमर ऑफ गॉड्स. देवाच्या हातातला हातोडा आहे, आणि त्या हातोड्यानं तो तुमचा हृदय विच्छिन्न करून टाकतो. आणि त्या हृदयामध्ये भक्तीचा, प्रेमाचा रस कसा जाईल पांडुरंगाच्या भक्तीचा, याची तो काळजी घेतो, असं अरविंदाने सांगितलं. तर तेच इथं म्हणलेलं आहे, निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाण पाझर सुटत रे. पण इथं दुःखाची काही वाट बघायला लागली नाही, तुम्ही नामात फक्त बुडून जा. नाही तर हे जर केलं नाही ना, तर वेदना वाटायला येईल, आणि वेदनेच्या तडाख्यातनं शिकायला लागेल पांडुरंगाबद्दलचं प्रेम. ते तसं कशाला वाट बघता? त्याच्यापेक्षा पांडुरंगाचं नाव घ्या, पांडुरंगामध्ये गुंग होऊन जा, तुम्हाला वेदना जाणवणार सुद्धा नाही. पाषाणा पाझर सुटती रे, होतो जय जयकार गर्जत अंबर. एवढा जय जयकार आहे, सगळा आकाशाला भेदून गेलेला हा जय जयकार आहे नामाचा. मातले हे वैष्णव वीर रे, मातावं तर असं मातावं कोणालाही त्रास नाही, सगळ्यांना समाधी लागेल असं असं मातावं. मातले हे वैष्णव वीर रे, वैष्णव वीर म्हणलेलं आहे, पण जोरात हे अशा नामाचा जय जयकार करतायत की त्यांना भिवून मृत्यू सुद्धा पाळलेला आहे, असं असे वीर आहेत हे. तुका म्हणे, आणि मग सगळ्यांनी मिळून काय केली? तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे. ह्या सगळ्यांनी मिळून सोपी केली पायवाट. असा असं आहे, हे साधा साध्या खेळाचं वर्णन नाही आहे. आपल्या आधीचे पूर्वसुरी जे झालेले असतात, भक्त झालेले असतात, ह्याच वाटेनं गेलेले आहेत लोक, अनेक शतक, अनेक सहस्त्रक लोक जात आहेत भक्तीच्या मार्गानं. त्यांनी तुमची वाट आडरानातनं अशी सोपी केलेली आहे. तुम्ही फक्त त्या वाटेनं जायचा अवकाश, की तुम्ही सुद्धा त्याच आनंदाला जाऊन मिळणार आहात. असं म्हणतायत हे वैष्णव आहेत, हे नाचत नाचत चालले आहेत. पण नाचत नाचता नाचता स्वतःचा आनंद आणि स्वतःची समाधी नाही आहे, मागणं येणाऱ्यांसाठी ते सुंदर वाट तयार करतात. आणि त्याची कृतज्ञता तुकारामाने व्यक्त केली आहे. तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे. आम्ही आमचा सगळा मायेचा भवसागर ह्यांनी तयार केलेल्या वाटेनं असं आम्ही उतरून पार करतो. असं फार सुंदर, एका मनाच्या फार सुंदर अवस्थेमधनं लिहिलेला हा हा अभंग आहे. आणखीन एक दुसरा मोठा अभंग आहे टिपरीचा. तो थोडा मोठा आहे, पुढच्या वेळी मी तो वाचून दाखवेन. टिपरीचे अभंग तुकारामांनी बरेच लिहिले. तुकारामांनी लोककलेमधले अनेक खेळ घेतले, आणि त्या प्रत्येक खेळाचा अभंग अभंग केला. तर मी ते जरूर सादर करेन. पण दुसरा एक अभंग असा आहे, दोन्ही टिपरी एकची नाद. दोन्ही टिपरी, दोन टिपऱ्या वाजतात, नाद एकच येतो. आणि असं सांगून ते काय सांगतात, दोन्ही टिपरी एकची नाद, सगुण निर्गुण नाही भेद रे. सगुण आणि निर्गुणामध्ये भेद नाही हो. तुम्ही ज्यांना निर्गुणाची पूजा करायची त्यांनी निर्गुणाची पूजा करा, पण भांडू नका सगुणाबरोबर. आणि सगुणाची ज्यांना पूजा करायची आहे त्यांनी निर्गुणाबरोबर भांडू नका. सगुण एक टिपरी आहे, निर्गुण दुसरी टिपरी आहे, त्यातनं येणारा जो आवाज आहे तो एकच आहे. असं म्हणून सगळं द्वैताचा निराहास करणारी अशी सुंदर कविता, भक्ती कविता आमच्या तुकारामाने लिहिली, आणि त्यात सगळ्यातला भेद घालवूनच टाकला, आणि विठ्ठलाच्या प्रेमामध्ये सगळ्यांना बुडवून टाकला. तर तो टिपरीचा मोठा अभंग आहे, पण तो माझा आवडता, तो पुढच्या वेळी मी घेईन. आपण आता एक छोटा अभंग घेऊया आणि थांबूया. हा सगळा जो पांडुरंगाला सगळा मी अर्पण केलेला असतो स्वतःला, आणि तरी पांडुरंग भेटत नाही. आणि अशा वेळी जी अर्थता येते, त्या अर्थतेचे अनेक अभंग संतांनी लिहिले, नामदेवांनी लिहिले, तुकारामांनी. तर तुकारामांमध्ये तीव्रता एवढी होती की त्यांची तीव्रता फार जास्तच होती, नामदेवांपेक्षा तीव्रता खूप जास्त. का रे माझा तुझं न ये कळवळा. ही नामदेवांची भांडणं एका वेगळ्या पद्धतीची, तुकारामांची भांडणं वेगळ्याच पद्धतीची देवाबरोबर. हे भांडण नाहीच आहे, हे हे अर्धव आहे असं. कणव करावी देवाना, असा हा अभंग लिहिला. का रे माझा तुझं न ये कळवळा, माझा कळवळा का बरं तुला देवा येत नाहीये? असोनी जवळा हृदय असता. माझ्या हृदयात तू आहेस. काय कॉन्फिडन्स आहे बघा, हा श्रद्धेनं आलेला विश्वास आहे. माझ्या हृदयात तू आहेसच. आमची परिस्थिती म्हणजे तो हृदयात आहे, देवळात आहे, कुठं कुठं तो नाहीच आहे बहुतेक. काय बहुतेक आता मानायला लागणार, काय करायचं आणि काय नाही, ह्या घोळ्यातच 60 वर्ष गेली, आणि आता उरलेली 40 होऊन संपणार सगळं. तर ह्यांचं तसं नाहीये. विश्वास आहेस, आतच आहे, तो हृदय असताच असं म्हणलंय, माझ्या हृदयातच तू आहेस असं असं म्हणलेलं आहे. पण तरी तुला माझा कळवळा का येत नाही, तू असं मला भारून का टाकत आहेस? माझ्या हृदयात तू आहेसच, तुझं स्थानच. का रे माझा तुझं न ये कळवळा, असो नि जवळा हृदय असता. अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा. कसं म्हणलंय बघा नारायणा निष्ठुरा निर्गुणा, तू निर्गुण आहेस.
निर्गुण आहे म्हणजे गुणांचा अभाव आहे तुझ्यात, असं असं जाता जाता कोटी केले गुणांचा अभाव आहे. आता दया बिया काय तर असे गुण असू दे तुझ्याकडे, किती निर्गुण व्हायचं म्हणजे किती निर्गुण व्हायचं. अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा, केला शोक नेणा कंठस्फोट. अरे मी किती किती घासू तुझ्यासाठी, किती कंठशोष करू, किती शोक करू की तू मला भेटत नाही, तू मला भेटत नाही, आणि तुला काय माझी दया येत नाही. कसं असं कसं काय पांडुरंगा. का हे चित्त नाही पावले विश्रांती, का का म्हणताय असं तुकाराम. भेट भेट द्या भेट द्या म्हणत नाही, त्याला काय पांडुरंगाला मिठी मारायची नाही. नामदेवांचं चित्त एवढं निर्मळ होतं, त्यांना हे संघर्ष करायला लागले नाहीत. नामदेवांचा अवतार वेगळा आहे, तो बालभक्त आहे, लहानपणापासूनच पांडुरंगाची गोडी शंकाच नसलेला असा जन्म आहे नामदेवांचा. तुकारामाचा तसं नाही आहे. तुकाराम हा अहंकारातून हा भक्तीकडे गेलेला असा वेगळा अवतार आहे तुकारामांचा, तो आपल्यासाठी मुद्दाम निर्माण झालेला आहे. त्यामुळं का हे चित्त, तुझी भेट ही महत्वाची नाही आहे, माझं माझा अहंकार का जात नाही आहे, असं असं विचारतायत तुकाराम. मी चांगला माणूस का होत नाहीये देवा, तू माझ्याजवळ आहेस, तू हृदयात असून सुद्धा माझ्या मनात असे विचार काय येतात. का हे चित्त नाही पावले विश्रांती, का रे माझं चित्त अजूनही इकडे तिकडे का जातं. म्हणजे तू माझ्या हृदयात असताना सुद्धा चित्त इकडे तिकडे जातच आहे, अजून इंद्रियांच्या ओढी जाते. काय जबरदस्त स्टेटमेंट आहे. का हे चित्त नाही पावले विश्रांती, इंद्रियांची गती खुंटेची ना. माझ्या इंद्रियांची गती खुंटेची ना देवा, मी तुझा भक्त म्हणतो, मला हृदयात घेतलाय, मी नाम घेतोय, तुझ्याशिवाय मला दुसरा विचार नाही, आणि तरी चित्त मात्र विषयांकडे जायचं ते जातच आहे. पांडुरंगा हे तुझ्या निष्ठुरपणाचं लक्षण आहे, असं वाटतं. आता हे तुकारामांची भांडण्याची पद्धत वेगळी आहे. आमच्या नामदेवांची भांडण्याची पद्धत काय, मी अपराधी आहे अहो पण तुम्ही, मी पतित आहे पण तुम्ही पावन करून घ्या ना आम्हाला. मी पतित तू पतित पावन, असं 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 नामदेवाचं आहे. इथे तसं म्हणत नाही, इथे ते म्हणतात इंद्रियांची गती खुंटेची ना, माझ्या इंद्रियांवर कंट्रोल येणं झालाय, तुम्ही काय करायला लागलाय मग, तुमचं काम काय. असं तुकारामाचा तो अहंकारातून जायचा आहे, तो अहंकारातून पूर्ण निरंकारीपणाकडे तुकारामांचा प्रवास आहे, फार सुंदर प्रवास आहे. त्यामध्ये तो अहंकार अजून शिल्लक आहे तो भक्ताचा. तो म्हणजे कळवळा काय येत नाही, माझ्यावर कंट्रोल काय येत नाही. इंद्रियांची गती खुंटेची ना, तुका म्हणे का रे धरियाला कोप, काय राग धरलायस का, माझ्यावर रागावलायस का? तुका म्हणे का रे धरियाला कोप, पाप सरले नेणो पांडुरंगा, का माझंच पाप अजून सरायचं आहे कोणास ठाऊक, अजून किती वेदना मला देणार आहेस, म्हणजे माझं पाप सरेल आणि मग मला तुझ्या कृपेचा लाभ होईल, जेणेकरून माझाच माझ्यावर जास्ती कंट्रोल निर्माण होईल. अशा पद्धतीची भक्तीची कविता तुकारामाने लिहिली. पण तरी सुद्धा कृपा झालीच, आणि कृपा झाल्यानंतरची कृतज्ञता जी आहे सारखी विठ्ठलाबद्दलची, एक कृतज्ञतेचा एक अभंग वाचूया, छोटा आहे, त्याचं मला काय फार स्पष्टीकरण पण करायला लागणार नाही, आणि मग आपण थांबू. वर्णो महिमा ऐसी नाही मज वाच. विठ्ठलानं असं काय तुकारामाला देणं दिलं, एवढा आनंद आत आला, विठ्ठलच आत वस्तीला आला, एवढा आत वस्तीला आला. तुकारामाने वर्णन करून सांगितलंय, तुझं माझं नाही भेद. अरे एवढी कृपा झाली तुकारामांच्या, आपल्यातला आणि विठ्ठलातला भेद संपला, इथपर्यंत तुकाराम पोहोचले. वर्णो महिमा ऐसी नाही मज वाचा, तुझा महिमा मी वर्णावा अशी मला तोंडच नाही, मला शब्द सुद्धा नाहीत माझ्याकडे. न बोलवे साचा पार तुझा, तुझा पार जो अनंत पर्यंत पोचलायस तू, मला कसा बोलता येणार तो, मला ती वाचा नाही, मी तो ती तुझा महिमा मी गाऊ शकत नाही. ठाईंची हे काया ठेविली चरणी, आता माझं शरीर आहे देवा, तेच तुझ्या चरणावर ठेवले. आता मगाचा अभंग काय होता, हे शरीर अजून इंद्रियांची गती खुंटेची ना. नाही, मी शरीरात राहून तो हृदयस्थ जवळ असला तरी त्याला तिथे ठेवून माझं मी कंट्रोल करत होतो, आता तो अहंकार गेलाय. आणि म्हणतात शरीर सगळ्या सकट तुझ्या पायावर मी ठाईची हे काया ठेविली चरणी, आता ओवाळूनी काय सांडू. मी तुला किती म्हणून देऊ, आता माझं सगळं शरीर जीवा सकट ओवाळून तुझ्या पायावर ठेवलं, आता मी देऊ किती तुला, काय काय देऊ तुझं, तुला मी कसा उतराही कसा हो तुझ्या उपकारात, असं असं सांगितलं. जीव वाहू देवा, तुला जीव तर वाहिला मी, तोही तुझा. बघा बरं शरणागतीची काय अवस्था तुकारामाने गाठली. तुझ्या पायावर जीव द्यायचा ठरवला तर काय, जीव तुझाच आहे की, हा जीव आणि तू यामध्ये काय फरक आहे, जीवा आणि शिवामध्ये फरक राहिलेला नाही. जीव वाहू देवा, तोही तुझा. मज माझे काही न दिसे पाहता, आता माझं मला काय दिसे, सगळीकडे बघितलं तर तूच आहेस असं वाटतंय मला. मज माझे काही न दिसे पाहता, जे तुझा अनंता समर्पावे. तुला समर्पित करू असं काही नाही, फुलानं पूजा करू तर फुलामध्ये तू दिसतोस,
पाण्यानं पूजा करू, पाय प्रक्षाळू म्हणलं तर पाण्यामध्ये तू दिसतोस. सगळीकडे तूच भरून राहिलेला आहेस, आता मी तुझी पूजा तरी कशी करू? मज माझे काही न दिसे पाहता, जे तुझं अनंता समर्पावे. तुका म्हणे आता नाही मज थार, मला काही आधारच राहिलेला नाही. तुझे उपकार फेडावया, एवढे तुझे उपकार आहेत. फेडायला माझ्याकडे तर काही साधनच नाही, आता मीच फक्त राहिलेलो आहे. मला तुझ्या पायापाशी तू समर्पित करून घे. ह्याच्यापेक्षा मला दुसरं काही मागणंच राहिलेलं नाही. किती मागणार आहे तुकाराम? शून्य मागणीकडे आले. असा हा भक्तीचा प्रवास आहे. आपण पुढच्या रविवारी परत भेटूया आणि पुढचा प्रवास बघूया. इथंच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण.